डोजी आणि स्पिन टॉप या दोन्ही कॅन्डलचा ट्रेडिंग मध्ये नेमका वापर कसा करायचा। या दोन्ही कॅन्डलला कन्फ्युजन कॅन्डल सुद्धा म्हटले जाते, कारण जेव्हा या दोन्ही कॅन्डल तयार होतात तेव्हा मार्केट कन्फ्युज असते की वर जायचे की खाली। समजा एक कॅन्डल आहे जी 100 रुपयाला ओपन झाली आणि तिथून ती वर गेली 150 रुपयापर्यंत, परंतु तिथे ते टिकली नाही आणि तिथून पुन्हा खाली आली 100 रुपयाच्या सुद्धा खाली गेली 50 रुपयापर्यंत। याचा अर्थ कॅन्डल ओपन झाल्यानंतर कॅन्डलने 150 रुपयाचा हाय बनवला आणि खाली 50 रुपयाचा लो बनवला, परंतु इथे सुद्धा क्लोज झाली नाही। त्याच्यानंतर ते थोडीशी वर गेली आणि जिथे ओपन झाली होती त्याच्यात जवळपास क्लोज झाली। याचा अर्थ या कॅन्डलचा हाय असेल 150 आणि लो असेल 50 आणि याची क्लोजिंग तिथेच झाली जिथे हे ओपन झालं होतं, म्हणजे 100 रुपयाच्या आसपास। जेव्हा ही कॅन्डल पूर्णपणे बनली त्यामध्ये त्याची बॉडी एकदम छोटी आणि त्याच्या खालच्या आणि वरच्या दांड्या, ज्यांना शॅडो किंवा विक्स म्हणतात, त्या एकदम मोठ्या तयार झाल्या। या कॅन्डल मध्ये जर थोडी सुद्धा बॉडी असेल तर त्याला म्हणतात स्पिन टॉप आणि जर काहीच बॉडी नसेल तर त्याला म्हणतात डोजी। या दोन्ही कॅन्डलचा अर्थ एवढाच आहे की मार्केट कन्फ्युज आहे की वर जायचे आहे की खाली जायचे आहे।